माझ्या लहान भगिनी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आष्टी येथे होत असलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला इथं उपस्थित आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, विधिमंडळातील आमचे सहकारी आणि या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळाकाका आजबे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर शिवाजीरावजी राऊत, शिक्षण आणि सहकार महर्षी अशी दोन्ही विभागाची महर्षी म्हणून ज्यांच्याकडे पदवी आहे ते आदरणीय रामकृष्णजी बांगर, व्यासपीठावर उपस्थित अतिशय प्रखरपणे देशाच्या संविधानाच्या संदर्भात अतिशय व्यवस्थित दाखले देऊन ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं ते आदरणीय वाल्मिक तात्या निकाळजे, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय वनवे दादा, ज्यांना माझ्यासोबतच या कार्यक्रमाला यायचं होतं आणि आपल्या सगळ्यांचा संशय दूर करायचा होता, ते सन्माननीय किशोरनाना हंबर्डे, या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय साहेबरावजी मस्के, पाटोद्याचे तालुक्याचे अध्यक्ष दीपकरावजी घुमरे, ज्यांनी आजच्या मेळाव्याचं प्रास्ताविक केलं, माननीय शंकररावजी देशमुख, आष्टी तालुक्याचे अध्यक्ष विश्वासजी नागरगोजे, आदरणीय बबन अण्णा झांबरे, माननीय विठ्ठलाप्पा सानप, भाऊसाहेबजी लटपटे, माननीय काकाजी शिंदे, अजयजी धोंडे, लालाभाऊ खुमकर, धैर्यशीलजी थोरवे, पप्पू गुंड, रघुनाथजी शिंदे, हरिभाऊ जंजीरे, सतीशजी बडे, बबनराव आवटे, इथं उपस्थित सर्व पत्रकारांची नाव घेता येतील, पण सर्व पत्रकारांची माफी मागून एकांचं नाव घेतो, ते आमचे प्रफुल्ल भाई, म्हणजे एक इथं आहेत केंद्रात आहेत आणि एक इथं आहेत आष्टीत, आस्ताक भाई शेख, नाजिम शेख, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या इथं उपस्थित अध्यक्षा माननीय गर्जेताई, ज्यांना स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हस्ते इथं आष्टीत भव्य सत्कार, महाराष्ट्र केसरी, बरोबर, ज्या वेळेस आमचे मित्र सईद चाऊस साहेब झाले आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताने आष्टीत सत्कार झाला, तो दिवसही मला आठवतोय, ते आपले चाऊस साहेब इथं उपस्थित आहे. व्यासपीठावर महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला इथं उपस्थित आष्टी विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो,
मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या पत्रकार मित्रांनो, वाहिन्यांचे इथं उपस्थित प्रतिनिधींनो, खरं तर आज आष्टीला हा भव्य मेळावा पाहिल्यानंतर मतदानाला आणखीन तसे 14-15 दिवस उरलेत, पण तुमच्या सर्वांकडे पाहिलं आणि आजचा मेळावा पाहिल्यानंतर मागच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रीतमताईंना जेवढी मताधिक्य या ठिकाणी या मतदारसंघानं दिलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण देऊ शकाल हा विश्वास आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी जाणवतो। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा या ठिकाणी आलेल्या आहेत, मी पाहिलं नाही, खाली होत्या। माझी एका मित्राला विनंती आहे की जो उजव्या हाताला दोन्ही हातात कॅमेरा घेऊन अतिशय प्रामाणिकपणानं माझं चित्रीकरण करण्याचं कष्ट घेतोय, की बाबा इतक्या जवळून नको घेऊ, मला तुझ्या मागचे माणसं दिसनात आणि मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात डोळा घालतो आणि त्या डोळ्यातून त्यांच्या मनात उतरत असतो। अनेक मान्यवरांची भाषणं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि पंकजाताईंना ऐतिहासिक विजय देण्यासाठी आपापले विचार मांडले। माझ्या अगोदर आदरणीय धोंडे साहेबांचंही भाषण झालं। सर्वात दीर्घकाळ आमदार म्हणून आपली या ठिकाणी या मतदारसंघाची ख्याती आहे, पण त्यांचं भाषण ऐकत असताना निवडणूक लागल्यापासून मी मंत्री आहे का नाही माझे मलाच, कारण निवडणुकीत मंत्र्याचं काय असतं, पण धोंडे साहेबांच्या भाषणामुळं वारंवार मला जाणवत होतं की अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस, अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस। आणि क्षणभर मला विधानसभेतलं एखादा कृषी विभागावर प्रश्न उत्तराचा तास असावा आणि आमदारांनी प्रश्न विचारावे आणि मंत्र्यांनी उत्तर द्यावं, अशी थोडीशी परिस्थिती मला धोंडे साहेब आपल्या भाषणातून जाणवली। पण या जाणीवेमध्ये त्यांचा सर्वात महत्वाचा अर्थ काय होता की आज खऱ्या अर्थानं कृषी विभागाकडे, कृषी विभागानं शेतकऱ्याकडे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अतिशय वेगानं वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत आणि त्या योजनेमधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला अर्थजन्य मिळालं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडली पाहिजे, ही अपेक्षा आपण माझ्याकडून व्यक्त केली आहे। आणखीन 5-6 महिने मी मंत्री म्हणून आहे, जे काही केलंय तेही मी आज सांगणार आहे। आजपर्यंत या निवडणुकीत भावाने काय केलंय, कारण भाऊ उभा नाही बहीण उभी आहे, बहिणीने किती केलं होतं हे सांगायची वेळ आहे। भावाने काय केलंय हे 4-5 महिन्यानंतर मला सांगावंच लागणार आहे, ज्याचा त्याचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे, आम्हाला कामातून द्यावा लागणार आहे, तुम्हाला या निवडणुकीत मतातून द्यावा लागणार आहे। मी पहिल्यांदा राजकारणामध्ये सक्रिय 1995ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून
स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना उभं केलं होतं, त्यांच्या प्रचारापासून माझी राजकीय खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1995 मी विद्यार्थी होतो पुण्याला. त्यावेळेसपासून आजपर्यंत प्रत्येक लोकसभा झालेल्या प्रत्येक लोकसभेच्या वातावरणात कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागले, ही एक ना एक क्षण आजही माझ्या स्मरणात. या बीड जिल्ह्याचा इतिहास हे आज नाही. मी 24 तारखेच्या जाहीर सभेमध्ये 1957च्या पहिल्या निवडणुकीत या जिल्ह्याने कुणाला खासदार निवडून दिलं, परांजपे जे जातीने ब्राह्मण होते, पण या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला परांजपेंना खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवलं. तर त्यांची जात बघून नाही, तर त्यांचं कर्तृत्व बघून. अनेक जणांचं नाव मी त्या सभेत सांगितलं, पुन्हा पुन्हा ते बोलणार नाही. पण जे जे खासदार आजपर्यंत बीड जिल्ह्याने या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले, ते खासदार कुठल्या जातीचे हे न पाहता ते खासदार आपल्या जिल्ह्यासाठी किती कर्तृत्ववान आहेत, हा जिल्हा कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो, जातीपातीच्या मागे उभा राहत नाही. हे आणखीनही काही जणांना कळालेलं नाही असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद नगरपंचायतीची नाही आहे, पंचायत समितीची नाही आहे, महानगरपालिकेची नाही आहे, विधानसभेची तर बिलकुलच नाही आहे. ही निवडणूक लोकसभेची. आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे जगभरामध्ये आज आपल्या देशाकडे ज्यावेळेस पाहिलं जातंय, निवडणूक चालू असताना त्यावेळेस अमेरिकेपासून, ब्रिटन पासून, युरोप पासून, फ्रान्स पासून छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा आज जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा या भारत देशामध्ये सार्वजनिक निवडणुका चालू आहेत. हा एक उत्सव आहे आणि तो उत्सव या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीनं सगळं जग या निवडणुकीकडे पाहत आहे. आणि ह्या निवडणुकीकडे पाहत असताना जग हेही पाहत आहे की 10 वर्ष या देशाचं प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं, आपल्यापैकी नरेंद्रभाईंनी काही ना काही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या अकाउंटवर पर्यंत पोहोचवलेलं आहे. मी प्रत्येकाचं अकाउंट सुद्धा सांगू शकतो. ही 10 वर्षाची किमया आहे. पण लोकसभेची निवडणूक आज देशभर चालू आहे. एकीकडे संबंध देशभरात, अगदी तामिळनाडूमध्ये सुद्धा अण्णामलाई नावाच्या एका तरुणाने रान पेटवलंय. आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा 20 खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे निवडून येणार, असा इतिहास या देशात पहिल्यांदा घडणार आहे. म्हणजे जर देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदींना करायचा निर्णय ठरवला असेल, आज तुम्हा सगळ्यांना विचारतो, क्षणभर बीड लोकसभा मतदारसंघ विसरून जा.
क्षणभर बीड लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हे पण विसरून जा. आपले डोळे बंद करा, आपल्या मनावर हात ठेवा आणि सांगा की तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री कोण होणार आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारता है. कोण होणार एवढं तर नक्की आहे. म्हणून म्हणलं की बीडची निवडणूक क्षणभर बाजूला ठेवा. कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाती हा विषय बाजूला ठेवा. तुम्हाला जर वाटतंय की हा देश पुन्हा मोदींच्या ताब्यात दिला पाहिजे आणि हे देशाच्या जनतेने जर ठरवलंय आणि आज महायुतीच्या इथल्या मेळाव्यामध्ये आपण प्रमुख माझे सहकारी आहेत जे एक एक गाव सांभाळतोय, एक एक गण सांभाळतोय, एक एक वार्ड सांभाळतो, एक एक गट सांभाळतो, असा इथं प्रत्येक कार्यकर्ता माझा सहकारी आज या मेळाव्याला आलाय. तुम्हाला जर वाटतं की तिसऱ्यांदा या ठिकाणी पुन्हा मोदी होणार आहेत, मग तुम्हाला बीडच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या माग तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री होत असताना इथं मात्र वेगळ्या राजकीय परिस्थितीवर बोललं जातं. अरे एक विचार करा. म्हणून मी सांगितलं ही गावाची निवडणूक नाही, तालुक्याची नाही, जिल्ह्याची आहे. तीही देशाचे लोकप्रतिनिधी सार्वभौम सभागृहात पाठवायचा आहे त्याची. इथं मात्र जातीपातीचं एवढ्याच एका मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते समोरून. आणि आम्ही मात्र आजही या क्षणाला सर्वजण बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढवतोय, जातीपातीच्या वरती नाही. मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटतो सांगायला, धोंडे सर, आपण स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ सांगितला. आपण 72च्या दुष्काळामध्ये ज्वारीचे भाव त्या काळात 2000 म्हणजे आत्ताचे 72ला ज्वारीचे भाव, ज्वारी तर मिळतच नव्हती, पिवळं खावं लागत होतं. पिलो, त्याला पिलो म्हणतात, आमच्याकडे पिवळं म्हणते. आणि 72चा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ नव्हता. 72चा दुष्काळ हा अन्नधान्याचा दुष्काळ होता. त्यावेळेस अन्नधान्य पिकलंच नव्हतं, त्याचा दुष्काळ होता. पाणी नव्हता अशातला भाग नाही. म्हणून कदाचित त्या काळामधला 72चा अनेक जण मान्यवर इथं आहेत, त्यांनी सांगितलं असेल. पण आज 2800 रुपये भाव, त्यावेळेस ते 2000 रुपये, म्हणजे त्यावेळी 72चे 2000 म्हणजे साधा असेल का? मग 2 तालुक्याला 2000 रुपये त्यावेळी ज्वारी पूर्वी तर येत असेल. 72ला माझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे मला माहित नाही, म्हणून मी सांगतो. तुम्ही त्यावेळेस पासून सांगता. मग मला आज आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की 70 वर्ष एकीकडे काँग्रेसनी एक हाती या देशाची सत्ता चालवली. देशाची जगात काय प्रतिष्ठा होती हे आपल्याला माहिती आहे. पण 10 वर्षे मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हाकला आणि या देशाची प्रतिष्ठा जगात अशी करून दाखवली की जर इतर देशातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद आपल्या देशाची मोदी साहेबांनी निर्माण केली. अरे आपल्या तालुक्यातला एक माणूस मोठा झाला, त्याचं राज्यभर नाव होऊ लागलं, तर त्याचा अभिमान आपल्याला वाटतो का नाही वाटत? त्याचा वाटतो. पण मोदीने जगात आपल्या देशाची ही ताकद निर्माण केली, त्याचं वाटत नाही. त्याचं काही नाही. ही ताकद यापूर्वी जगभरामध्ये कधीच
परिस्थिती नव्हती. आज सांगायला अभिमान वाटतो. 10 वर्षामध्ये आपल्या देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण केली आहे, ती आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण केली आहे की आज जगामध्ये आर्थिक सक्षम असणारा 5व्या क्रमांकाचा देश कुठला, तर तो आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे. आणि या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेला मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी दिली आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात 3ऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवेल. ज्या वेळेस आपला देश जगात आर्थिक स्थितीत 3ऱ्या क्रमांकावर असेल, त्यावेळेस आपला बीड जिल्हा कुठं असला पाहिजे, याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जगात पैशाने हा देश 3ऱ्या क्रमांकावर जाईल, पण मावळ जिल्हा मात्र बीड जिल्ह्यात फक्त जातीचं पातीचं यावेळेस बघून त्यावेळेस बघू, ह्यो त्या जातीचा त्यो त्या जातीचा बॉम्बला काही होणार नाही. काय होईल सांगा. या निवडणुकीत, या 5 वर्षात, या लोकसभेच्या निवडणुकीत जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून जर आपलं मत तुम्ही वाया घालाल, तर त्या मताचा अपमान तर आहेच. ज्याला तुम्ही देताय त्याला देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या मताचा अपमान करताय. विरोधामध्ये पण ते मोदी साहेबांनी 10 वर्ष ज्या परिस्थितीत देश पुढे नेलाय आणि ज्या संकट काळात हा देश पुढे नेलाय, त्यांचा सुद्धा ते अपमान असेल हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. अरे या संकटाच्या काळात संबंध जगावर संकट आलं. जगावर संकट आल्यानंतर लॉकडाऊन लागलं. खऱ्या अर्थानं 80 कोटी या देशातल्या गरिबांच्या घरात मोफत राशन द्यायचा निर्णय त्यावेळेस झाला. अरे आपण कोविडचं लागण चालू झाली, लॉकडाऊन लागला, सख्खा भाऊ मुंबईत कामाला आहे, पण लॉकडाऊन लावल्यावर इथं गावाकडे राहणारा सख्खा भाऊ म्हणत होता तू गावाकडे यायचं नाही. त्याला येऊ देत होत गावात गळ्याच्या आण सांगा येऊ देत होत का. पहिल्या कोविडच्या काळात माणुसकी मेली, किती माणसं मेले माहित नाही. दुसरी कोविडची लाट आली, तिसरी आली, संबंध जग. अरे ह्या आजारावर काही विलाज आहे का. माणसं मरा लागलेत. आपल्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये किती माणसं मरतील असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला आणि आपला देश विचार करू लागला की कुठला देश आपल्याला वॅक्सिन देतोय का. पण मोदी साहेबांनी आपल्या सर्व संशोधनाच्या आणि शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि आपण लस काढली. या देशातल्या 140 कोटी माणसाला लस दिली आणि इतर देशाला सुद्धा लस पुरवायचं काम या भारतानं मोठ्या मनानं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. आता आपल्यापैकी सगळ्यांनी लस घेतली का नाही. 2-2 घेतल्यात ना. ज्याने घेतलाय त्याने हात वर करा बरं. आता ही लस देताना मायच्यान सांगावर कुणी मोदी साहेबांनी तुमची जात विचारली होती का. धर्म विचारला होता का. मग तिथं जात नाही, तिथं धर्म नाही, तिथं फक्त माणुसकीचं काम मोदी साहेबांनी केलं. पण या निवडणुकीत मात्र आपण काय करतोय याचा जरा थोडासा विचार करा. 80 कोटी घरात आजही मोफत राशन जात आहे आणि ते 2029 पर्यंत देणारे मोदी साहेबांनी जाहीर केलंय. आता 80 कोटीची संख्याही वाढवणार आहेत. मग मला सांगा, या 80 कोटी घरात देशामध्ये किती जातीचे असतील, किती धर्माचे असतील, हे देताना मोदी साहेबांनी निवडिले का. हे वंजारा आहे, हे माळी आहे, ह्याला द्यायचं नाही, हे मराठा आहे,
त्याला द्यायचंय, ह्यो मुस्लिम आहे त्याला द्यायचं नाही, असं निवडलं का? असं केलं का? तिथं जात पात धर्म आला नाही, तिथं गरिबी आली. ज्याला एक वेळेस अन्न मिळत नाही त्याला मोफत राशन देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यावेळेस जात पात धर्म मोदी साहेबांनी कधीच बघितला नाही. आपल्या तालुक्यात या मतदारसंघात किती जणांना उज्ज्वला कनेक्शनचं चुलीवरून गॅसवर आणले आमच्या माय मावल्या. ते गॅस कनेक्शन देताना ते कनेक्शन कुठल्या धर्माला दिलं जातंय, कुठल्या जातीला दिलं जातंय, याचा विचार मोदी साहेबांनी 10 वर्षात केला का? केला का? आता मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो तो डायरेक्ट तुमच्याशी निगडीत आहे. आपल्या या आष्टी विधानसभा मतदारसंघातून मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यापासून, प्रीतमताई खासदार झाल्यापासून किती महत्वाचे रस्ते, नॅशनल हायवे आपल्या या मतदारसंघातून गेलेत? किती गेलेत? 3 गेले. 3 गेले. आता जिथून 4 गेले. जिथून गेले, ज्याची जमीन गेली, गळ्याच्या आण सांगायचं त्याला, त्याच्या आयुष्यभराची चांदी झाली का नाही? झाली का नाही? जमीन गेली, पैसे मिळाले, आणि रस्त्याच्या बाजूला जमीन ज्याची आहे, 10 वर्षापूर्वी त्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा 50 पटीनं मायच्यान सांगा आपल्या जमिनीच्या किमती वाढल्यात का नाही? मी खरं बोलतो, माझा एक शब्द जर खोटा ठरला तर तुमच्या पायातलं काढायचं आणि मला हाणायचं. वाढल्यात का नाही? 50 पटीनं वाढल्यात का नाही? म्हणजे रस्ते झाले, दळणवळण झालं. ज्याच्या घरावर पत्र होती त्याच्या आज बंगले गावात दिसायलेत. आज तुमच्या किमती घराच्या तुमच्या जमिनीच्या वाढल्या. ही सगळी परिस्थिती बदलली, याला विकास नाही म्हणायचा. 10 वर्षात तुमच्या जमिनीची 70 वर्षात एवढी किंमत झाली नाही, तेवढी 50 पट किंमत मोदी साहेबांनी तुमच्या निस्ते रस्ते करून या ठिकाणी वाढवून दिली. याचा फायदा तुम्हाला झाला का नाही? आता एवढ्यावरून जो हुकलाय, 18 हप्ते मोदी साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेमधून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपयाप्रमाणे 18 हप्ता वाटले. आपल्या महाराष्ट्रात 1 कोटी शेतकऱ्यांना ते मिळाले. ते 1 कोटी शेतकऱ्यांनी निवडताना ह्याच्यात कुणी बघितली का हो ह्यो फलाण्या जातीचा आहे, तो बिस्ताना जातीचा आहे? आजपर्यंत देशात 70 वर्षात काँग्रेसने कधी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये द्यावेत, ही फार मोठी रक्कम आहे असं मी समजत नाही. म्हणूनच मी कृषी मंत्री झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र भाऊ फडणवीस या तिघांना विचारून, मोदी साहेब जर 5-6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देत असतील तर मला सुद्धा शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री तुम्ही केलंय, 6,000 मला सुद्धा राज्यातून देऊ द्या. त्याचे सुद्धा 2 हप्ते 1 कोटी रुपये दिले. आज वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर चाललेत. मिळाले का गेले? कमविलंय का गेले? मग मोदीनं कमवून दिलं का गमावला? अरे देशाची इज्जत एवढी वाढवली की जग आज भारताला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही. ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली. अनेक योजनेतून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा केले. एवढंच नाही, या बैठकीला फार आमच्या माय मावल्या आल्या नाहीत. ज्या आल्या त्या 2 आहेत. एकांनी तर अध्यक्षपद भोगलंय. तिथं महिला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या आरक्षण आहे महिलेचं म्हणून. विधानसभेला महिलेचं आरक्षण नाही, लोकसभेला महिलेचं आरक्षण नव्हतं. पण मोदी साहेबांनी
या देशातल्या महिलांची किंमत वाढावी, या महिलांना सुद्धा हा देश सांभाळता येऊ शकतो, हा विश्वास या देशातल्या महिलांना दिला आणि तिथून पुढच्या काळात 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा महिलांसाठी करायचा कायदा मोदी साहेबांनी करून दाखवला. आता काका आपलं फारसं काही फार का रे इथं अर्धे सगळे दिसायलेत ना. 2026 नंतर अर्ध व्यासपीठ 75% अख्खं महिलांनी व्यापून असेल. तुम्ही जेवढे आलात त्याच्यापेक्षा 50% महिला इथं आलेल्या असतील. ही ताकद महिलांना मोदी साहेबांनी दिली. ही निवडणूक याच्यासाठी आहे. आता मला सांगा आपले प्रश्न काय आहेत? आपल्याला शेतीमालाला भाव नाही, मान्य करतो. मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळ यायला, मला तर संघर्ष 5वीला पुजलेला आहे. पदावर असलो काय नसलो काय संघर्ष काय माझा जात नाही. पण जबाबदारीपूर्वक सांगतो, दुष्काळाचं संकट आलं, पाऊस आपल्याकडे पडला नाही, सगळ्याच्या सगळे बीड जिल्ह्यातले मंडळ पीक विम्यासाठी मी लागू केले. आणि इमानदारीपूर्वक सांगा 25% अग्रिम इतिहासात 241 कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले का नाही? जबाबदारीपूर्वक आणखीन दुसरी गोष्ट सांगतो धोंडे साहेब, तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला, म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे? ते म्हणला जरा साहेब थांबा. मी म्हणलं आचारसंहितेचा अडचण आहे का? ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही, पण 20 मे पर्यंत, कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं 31 मार्च आहे आणि 31 मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो आणि त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील 7 वर्षातल्या चांगल्या 5 वर्षाचं जे उत्पादन आहे त्याच्यात जी घट झाली आहे त्या घटप्रमाणे 25% जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला देतोय. मला सांगा, या देशामध्ये कधीच पीक विमा आपल्याला मिळायचा जिल्ह्यात भरपूर आणि आज नाही. मला आठवतं या पीक विम्याच्या बाबतीमध्ये 1998ला पहिल्यांदा श्रद्धेय अटलजींच्या समोर परळीतल्या जाहीर भाषणात अशीच लोकसभेची निवडणूक चालू होती आणि जीवनामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याच्या समोर स्वर्गीय अण्णानी मुंडे साहेब असताना भाषण केलं असेल तर त्या परळीच्या जाहीर सभेमध्ये प्रास्ताविक भाषण केलं. ते शेतकऱ्याच्या बाजूने बोलले, 2च मिनिट म्हणले, सगळ्याला विमा भेटतो म्हणले, फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही? तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत, हा पीक विमा लागू करा. ही अण्णांनी 1998ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर आणि तत्कालीन प्रधानमंत्री श्रद्धेय अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीत हा विषय मांडला आणि त्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला. त्यावेळेसपासून आजपर्यंत आपल्याला पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा. बरोबर आहे का नाही? सोयाबीनला ठरलेले असायचे 1200 1250 रुपये आपल्या खिशातून जात होते का नाही? सोयाबीनचा काढायचं तर कापसाला 1600 रुपये जात होते का नाही? या वर्षी मी कृषी मंत्री झालो, आता विरोधी उमेदवार ज्याची लायकी काय आहे मला माहिती आहे आणि तो मला विचारतोय यांनी पालकमंत्री झाल्यापासून काय केलं, यांनी कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं, हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो. आता हे शेतकरी पुत्र अभिमान वाटतो सांगायला की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे 1250 रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले
कापसाचे 1600 रुपये सुद्धा वाचवले आणि 1 रुपयात तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं आणि शेतकऱ्यालाचे पैसे महाराष्ट्र सरकारनं भरले. हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय. हे आमचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याच्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर उघड्या आभाळाखाली एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी. दुसऱ्या नाही बरं का काही. शेतकरी खरं का नाही. आपलं सगळं उघड्या आभाळाखाली असतं का नाही. निसर्ग कोपला, चांगला पाऊस पडला 5 वर्षात एखाद्या वर्षी, नाही तर कुठला ना कुठला फटका आहेच. अवकाळीचा आहे, गारपिटीचा आहे, एक तर पाऊस नाही पडला दुष्काळाचा आहे. माग मी पालकमंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्री असताना त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला. त्यावेळेस काही कमी पैसे मिळाले का आपल्याला? त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा फटका. त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो, या वर्षी दुष्काळ आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही अग्रिम विमाही दिला, 1 रुपयात विमाही दिला. 6000 रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले, तेही दिले. आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा या वर्षी भाव उतरला, कापसाचे भाव उतरले. याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात 4000 कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी विभागाने या ठिकाणी केला. 5000 रुपये हेक्टरी प्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनला. आता कापसाचं राहिलं क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर, जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढं करायचं आहे. पण इलेक्शन झाल्यावर हे आमचं काम आहे. आता राहिला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही निवडणूक चालली कशावर. काच पोट तितकीनं बाळा काकांना या ठिकाणी बोलावं लागतं की तुमच्यापैकी अनेक जण मालेत खाली पोरच ऐकणार. आता आम्ही वर सांगावं, खाली तुम्ही ऐकणार. तुम्ही जर गावचे नेते आहात, तुम्ही जर गावात ग्रामपंचायत लढवली आहे, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी लढवली आहे, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी जिंकली आहे, तुम्ही जर सेवा सोसायटी हरली आहे, तुम्ही जर ग्रामपंचायत जिंकली आहे, तुम्ही जर हरली आहे, तर तुम्ही गावाचे नेते आहेत का नाही हात वर करून सांगा. आहेत का नाहीत? बाकीच्यांनी लढवलेली नाही असं समजायचं आहे. आहेत ना नेते, आहेत ना तुम्ही गावागावातले. आता आपल्या आपल्या गावामध्ये प्रश्न काय विचारला जातो? जरा हे बंद करा, हे सगळे बंद करा. प्रश्न काय विचारला जातो? अरे हो, माझ्यासारखा भलेही मी मराठा म्हणून मराठा जातीत नाही जन्माला आलो, तर माझ्यासारख्याला मी जातीनं मराठा म्हणलं तर माझी 2 इंच छाती या ठिकाणी मराठा जातीचा माणूस समोर आला तरी फुगते मराठा असून. हा आदर आहे. कारण आम्ही जात पात धर्म याच्यावर कधी राजकारण केलं नाही. ना स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं, ना पंकजाताईंनी केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं? काय प्रश्न राहिलाय? आपली पहिली मागणी होती, ज्या मागणीला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या 1998 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो, निजामकालीन दस्ताप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. कारण आज आमचे मराठी भाऊ एकरावरून गुंट्यावर आले, त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असतील तर हे देणं गरजेचं आहे. ही भूमिका मी स्वीकारली. तो निर्णय झाला. जेवढे संबंध राज्यभर कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले, अभिमान वाटतो सांगायला या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून. सर्वाधिक कुणबींचे प्रमाणपत्र या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 70,000 प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आलेत. आतापर्यंत देणं चालूच आहे. आणखी का हे केलं चुकीचं केलं? आम्ही हे सरकारनं केलं.
जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने राखला. पहिली मागणी होती ती मान्य केली. त्याच्यानंतर म्हणले सगळ्या मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मागताना आकडा जास्त होता, पण कायद्यामध्ये आणि तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे ही सरकारने अगोदरच काळजी घेतली. जबाबदारीपूर्वक सांगतोय, विशेष अधिवेशन बोलवलं, कायदा केला दोन्ही सभागृहात 288 आणि वरच्या 58. बाकी जागा रिकाम्या होत्या वरच्या, म्हणजे तिथं आमदारच झाले नव्हते, कारण नगरपालिका झाल्या नव्हत्या, जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते. म्हणजे नगरसेवकाला जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा संधी आहे ते मतदारच नव्हते. त्यामुळे आता ह्या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला, कायदा चॅलेंज केला हायकोर्टात. ज्यांनी कोणी केला असेल, ज्याच्या मनात पाप असेल केला. पण हे सरकार आहे की 1 तारखेला तो कायदा हायकोर्टात टिकवून दाखवून दिला आणि 10% जाहिराती नोकरीच्या त्या 10%च्या आर्थिक दृष्ट्या मागासलेले म्हणून त्या 10% जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली. तर सरकारच्या मनात पाप आहे. आता आरक्षण राहिलंय कुठं? आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही आहे. आता राहिलंय सगळ्या सोयऱ्याचं. बरोबर आहे, जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगळ्या सोयऱ्यांना समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे. मग आम्ही कधी विरोध केला? मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की तिन्ही मागण्याचा जरांगे पाटील साहेबांचा सरकारने सन्मान केला. एवढंच नाही तर मराठा समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा जाहीर प्रकटन काढलं. कारण डायरेक्ट GR सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही. त्याची एक व्याख्या, मी सामाजिक न्याय मंत्री होतो. सामाजिक न्याय मंत्री असताना सगळ्या जाती व्हॅलिड करण्याचं काम जात पडताळणीचं कुठल्या विभागाकडे असतं तर ते सामाजिक न्याय विभागाकडे असतं. म्हणून 2.5 वर्ष माझा त्याच्यावरचा अभ्यास आहे. जाहीर प्रकटन काढलं. सरकारच्या मनात पाप असतं सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये, तर सरकारने जाहीर प्रकटन काढलं असतं का? प्रकटन काढलं का? तर डायरेक्ट GR काढता येत नाही. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठरवावी लागते आणि ती ठरवताना जाहीर प्रकटन करून जर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप घ्यावे लागतात. ते आक्षेप निकाली काढावे लागतात. 6,83,000 आक्षेप आले. 2.5 लाख आतापर्यंत आक्षेप डिस्पोज ऑफ सरकारने केले. 2-3 महिन्यात तेही काम होईल. मग आता ते म्हणले की सगळ्या सोयऱ्याला जे आपल्याला समर्थन देणार, आम्ही समर्थन देणारच आहेत ना, आम्ही कुठं वाईट आहेत. मग वातावरण खाली काय बिघडलं? पण मला सांगा, वाईट या गोष्टीचं वाटतं की एकीकडं सर्वात अगोदर जरांगे पाटील साहेबांच्या यशस्वी आंदोलनाचा फायदा जर अतिशय गरीब दारिद्र्य रेषेच्या खालच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या एका तरुण शेतकऱ्याच्या पुत्रानं फायदा घेतला. पहिलं सर्टिफिकेट कुणी घेतलं? भौरंग आबाने घेतलं. काय नाव ते भौरंग घेतलं ना त्यानं पहिलं सर्टिफिकेट त्यानं. आता त्याच्या जागेवर जर माझ्यासारखा असता तर मी अगोदर 20-25 हजार माझ्या गरीब कुटुंबातील लोकांना ते कुणबीचे प्रमाणपत्र काढून दिले असते. अरे आजही जरांगे पाटील साहेबांनी घेतलं नाही, तुम्ही मात्र अगोदर घेतलाय. आता मला सांगा, ओबीसी मधून कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचंय. आता आलात ओबीसी तर झालात, मग आता निवडणूक ओबीसी वर्सेस ओबीसी आहे, ओबीसी वर्सेस मराठा आहे का? मला हे मेळ कळाला नाही. मला जरा समजून सांगा. म्हणजे लोकसभेची निवडणूक लढायची की मराठा म्हणायचं आणि केची खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र कुणबीच्या प्रमाणपत्रावरती इतर मागासवर्गीय मतदारसंघात अर्ज भरायचा. हे परवडणार आहे? हे राजकारण परवडणार आहे? अशा पद्धतीचं जात पात धर्म बघून, म्हणजे एकीकडे लोकसभेचं मतदान करायचं तर मराठा म्हणून करायचं आणि त्या उमेदवारानं खरेदी विक्री संघात अर्ज भरायचा तर इतर मागासवर्गीयातून भरायचा, तिथं ओबीसी, लोकसभेत ओपन. आता आम्ही काय करावं? आम्हाला काय माहिती अशी काय व्यवस्था होती का हो?
देवाला लिहायचं, हे देवा विषय माझ्या मागणीप्रमाणे मला येणाऱ्या जीवनामध्ये धर्म आणि जात मिळू दे. आणि खाली लिहायचं, देवा या जन्मी मी फलाण्या जातीत जन्माला आलो, आता पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जाती फलाण्याच्या पोटी जन्माला यायचं, एवढी कृपा कर. अर्ज द्यायचा आणि तसा जन्म पुढच्या जन्मी मिळणार, अशी काय आहे का? कोण कुठल्या जातीत जन्माला आलं हे तुमच्या कुणाच्या माझ्या हातात आहे का? आहे का सांगा ना. मग हे जातीपातीचं सगळं राजकारण याच निवडणुकीत काढायचं. अरे ज्यांनी कुणी विरोध केला नाही, अरे आमच्या सारख्यानी, अरे काळ आजही माझ्या जे आरक्षणाच्या चळवळीत आजही आहेत, आम्ही आजही आरक्षणाच्या चळवळीत आहेत, आम्ही मंत्रिमंडळात आहेत. एवढी निवडणूक झाली की पुन्हा मला तोंड घेऊन काय तुम्हाला मत मागायला यायचं नाही की आत्ताच चाललंय गावबंदी, गावात यायचं नाही, कुठल्याच पुढाऱ्याने यायचं नाही, ठराविक जणांनीच यायचं, बाकी कुणी यायचंच नाही. कशासाठी? कशासाठी? जर देश चालवताना मोदी साहेबांनी जात पात धर्म बघितला नाही, देशाचा विकास करताना जात पात धर्म बघितला नाही, तुमच्या खात्यावर पैसे टाकताना जात पात धर्म बघितला नाही, आता मात्र या बीडच्या लोकसभा मतदारसंघात जात पात धर्म बघितला जातोय. कुठं जाते ही निवडणूक? कुठं जाते? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, ज्याला अख्खं जग रयतेचं राज्य म्हटलं जातं. ते रयतेचं राज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जाती धर्मातली लोक सोबत घेतली आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. महाराज किल्ल्यावर गेल्याशिवाय पावन खिंड सोडणार नाही असे म्हणणारे ब्राह्मण बाजीराव प्रभू देशपांडे सुद्धा खिंडीत लढले, स्वतःच स्वराज्यासाठी छत्रपती महाराजासाठी बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज हयात नसताना नेमाजी शिंदे धनगर समाजाचे ब्रह्मपुत्र नर्मदेच्या पुढे जाऊन प्रफुल्लभाई बुराणपूर पर्यंत आपलं रयतेचं राज्य या स्वराज्याच्या एका सरदारांनी, त्याचं नाव नेमाजी शिंदे, हे नाव तुम्हाला माहित नाही, धनगर समाजाचे. किती नाव आहेत? मुस्लिम समाजाचे आहेत, इतर समाजाचे आहेत. अरे स्वराज्याचा गाडा रयतेचं राज्य उभं करत असताना आपला हा गाव गाडा जो 12 बलुतेदाराचा निर्माण केलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय. आणि आज तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला गावगाडा गावकूस 18 पगड जाती धर्माला आपण घेऊन जाणारे सगळे, आता मात्र ते बिघडलाय. परिस्थिती फार आवाकाच्या बाहेर चालली आहे भावानो. हात जोडून माझी विनंती आहे, निवडणुका येतील जातील, पुन्हा मध्ये मोदी साहेब प्रधानमंत्री होणारच आहेत, पण हा गावगाडा जर बिघडला तर पुढचे 100 पिढ्या आपल्या सगळ्याच जाती धर्मातल्या बर्बाद होतील, हे मी आज आपल्याला सांगतोय. म्हणून निवडणुकीत जातीपातीचं राजकारण करू नका. माझ्यासाठी निवडणूक आणि राजकारण कोड ऑफ कंडक्ट लागला, आचारसंहिता लागली त्या दिवशीपासून माझं राजकारण. मतदान संपलं की माझं राजकारण संपलं. ज्यांनी निवडणुकीत मला पहिल्या दिवशी शिवी दिली, मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे काम घेऊन आला, तर त्यांनी का शिवी दिली हे सुद्धा मी विचारित नाही. हा माझा स्वभाव आहे, हा माझा स्वभाव आहे. 2016, 2017, 2018 ज्यावेळेस एक मराठा लाख मराठा 58 आंदोलन झाली, एक आदर्श आंदोलन अशी झाली की जगाला दखल घ्यावी लागली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आदर्श मोर्चाची, आदर्श आंदोलनाचा या मराठा सभानाने आदर्श घालून दिला. त्या आंदोलनात सुद्धा अमराठा म्हणून मी होतो, मला एकट्याला परवानगी होती मोर्चात यायची आणि स्टेजवर भाषण करायची. त्या काळातल्या माझ्या सर्व आज आरक्षणाच्या बाजूनी आमच्यावर टीका करणारी हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. 16, 17, 18च्या पोस्ट बघा, ज्यावेळेस धनंजय मुंडे नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढत होता, त्यावेळेस हीच आमच्या समाजातली मुलं म्हणायची की असलं पोरग आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होतं, दुसरं कुणी बोलायला तयार नाही. आणि आज मात्र नाही, गाव बिघडले. कुठल्याही सरपंचाला विचारा, सरपंच म्हणताय लोक ऐकनात.
तुझ्या निवडणुकीत ऐकलं? आता उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडे, आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला, तू आलास खरंय पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता होईल, आता माझं काही सरकार ऐकना. तुम्ही म्हणताय ना तसं, आम्ही तसं म्हणू. अरे आरक्षण हा मुद्दा वेगळा आणि लोकसभेची निवडणूक मुद्दा हा वेगळा आहे. आरक्षण हे राज्याने दिलंय, 10% दिलेलं आरक्षण हे टिकवणं आमची जबाबदारी आहे, आणि आम्ही जर नाही टिकवलं तर पिढ्याना पिढ्या आम्हाला शिक्षा द्या, आम्ही भोगायला तयार आहेत. पण त्याचा राग आता काढू नका, जे दिलंय त्याचा राग काढू नका. 70,000ची यादी कुणबीच्या प्रमाणपत्र दिल्याची मी यादी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करतो. बघा मराठवाड्यातल्या कुठल्या इतर जिल्ह्यामध्ये एवढं प्रमाणपत्र मिळालेत का? आमच्या मनात पाप असतं तर 70,000 प्रमाणपत्र निघाले नसते. पण आज आम्हाला म्हणलं जातं की आरक्षणावर बोलूच नका. अरे बोलू नका माझ्यासारख्याला? अरे ज्यावेळेस कुणीच बोलत नव्हतं त्यावेळेस तुम्हीच म्हणत होता की धया बोलायला लागलाय, एकटंच हे पोरग भांडतय. आणि आज मी बोलायला लागलो तर बोलायचं नाही का? मतावर परिणाम होईल का? आज पंकजाताईला ओबीसी म्हणून मतं पाहिजेत. त्यांची जात पात धर्म कधी त्यांनी पाळला नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांनी पाळला नाही. सुरेश अण्णाला 1999ला शिवसेनेची जागा भाजपला घेतली. स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलं की सुरेश धस उभा नाही, धनंजय गोपीनाथ मुंडे या ठिकाणी उभा आहे. काका तुम्ही निवडणुकीला उभा राहिलात, तुमच्या प्रचाराच्या काळात आम्ही आलोत, जात पात धर्म म्हणून नाही सगळ्याला आव्हान केलं. काका नाही मी उभा आहे. काकांसाठी सुद्धा 2009ला तुम्हाला निवडून द्या म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सगळ्याला आव्हान केलं. रजनीताईला 1995 मध्ये खासदार करताना सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी सगळ्याला सांगितलं रजनीताई नाही तर गोपीनाथ मुंडे या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे. हा विसरणारच? जयसिंग काकासाठी एकदा नाही दोनदा काका नाही तर मी उभा आहे. ही आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. ही जिल्ह्याची परंपरा आपल्या सगळ्याला टिकवून ठेवायला वेळ लागेल का? एवढ्या निवडणुकी पुरतच भागलाय. एवढ्या निवडणुकीत तुम्ही बिघडलं नाही करायचं आणि पुढच्या निवडणुकीत इतरांनी बिघडलं नाही करायचं, असं करायचंय का? अशी परंपरा चालू ठेवायची आहे का? काका मला आठवतंय आजही आपण काही प्रश्नाची उल्लेख या ठिकाणी सांगितलं. आपण महायुतीमध्ये सत्तेत गेलोत, फायदा झाला का नुकसान? मला सांगायला अभिमान वाटतो की कुंठेफळचं या महायुतीच्या सरकारचं सगळ्यात मोठं यश उजनीचं पाणी या ठिकाणी कुंठेफळला आणण्याचं. टेंडर निघालं, वर्क ऑर्डर झाली, आता कामही चालू केलंय, काम थांबवलं नाही. त्याचं भूमिपूजन दोन्हीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासहित आणि महायुतीच्या इथल्या सर्व आजी आणि माजी आमदारासहित आणि उरलं सुरलं माझ्यासहित आणि आल्या तर पंकजाताई केंद्रीय मंत्री म्हणून येतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. असा योग आपल्याला घडवून आणायचा आहे. अरे तुम्ही 3 रस्त्याचा सांगता, आणखीन एक रस्ता शंकरराव यायला आणि तो सुरतहून येतोय. पुढचं बोलू द्या मला, थोडं तरी ठेवा. सुरतहून येतोय, चेन्नईला जातोय मार्गे असती. आणि याचा सगळ्यात मोठा सेंटर पॉइंट जर कुठं होणार असेल तर ते आष्टीमध्ये इथं होणार आहे. इथं हजारो एकर मध्ये. त्याचा फायदा तुम्हाला किती होणार आहे याचा विचार करा. हे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे, राज्य सरकारचा नाही. आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्याला सरकारी नोकरी लागल अशातला विषय नाही. देव सुद्धा सांगू शकत नाही, कुणी सांगू शकत नाही. पण असे जर प्रकल्प इथं आले आणि हजारो एकरामध्ये जर तिथं हब होऊ लागलं तर त्याच्यातून
हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल, आपल्या पोटाची कळगी भरायला आपल्याला पिंपरी चिंचवड, चाकण, मुंबईला, शेंद्र्याला जायची गरज पडणार नाही. अरे आजच्या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा काय असला पाहिजे की तुम्ही सांगताय 10 वर्षात आम्ही बिळापर्यंत आणली रेल्वे. आमच्या रेल्वेने 10 वर्षात काय केलं? बरं 10 वर्षात काय केलं हे तुम्ही डायरेक्ट 5 वर्षांनाच विचारताय. 5 वर्ष यांना आम्ही मागच्या वेळेस उमेदवार केलं, त्यांच्या मागे उभं राहिलो, 5 लाख मतं घेतली. मग 5 वर्ष हे काय, हे साखर खाऊन झोपले होते काय? आता विचारते काय केलं? अरे हो, आज शब्द देतोय 1 वर्षाच्या आत परळीहून बीड मार्गे, आष्टी मार्गे नगरला, मुंबईपर्यंत रेल्वे जाणार. आणि त्याच्या पुढच्या वर्षात पंकजाताई खासदार आणि मंत्री म्हणून परळीहून वंदे भारत निघल 6 तासात मुंबई. म्हणजे आष्टीहून काका तुम्ही सकाळी बसलात, तुम्ही तरी इथून 3च तासात मुंबईला. हा विकास नाही? अरे ज्या पाण्याचा आज संदर्भ काढला, ज्याच्यात पाटोदा आणि शिरूरचा फायदा होणार आहे, 162 टीएमसी तुटीचं गोदावरीचं आपलं खोरं आहे. आपल्याकडे एवढं पाणी पाहिजे, पण त्या पाण्याची तूट आहे, ती भरून कशी काढायची? तर समुद्रामध्ये पश्चिम वाहिनीला वाहून जाणारं पाणी तिथून उचलायचं, नाशिकवर आणायचं, नाशिकहून जायकवाडीत टाकायचं, जायकवाडीतून माजलगावला टाकायचं, माजलगावहून तांदळवाडीमध्ये टाकायचं, आणि तांदळवाडीच्या तिथं टाकल्यावर ग्रॅव्हिटीनं धनेगावही भरेल. आणि तुमच्या पाटोदा शिरूरचे सुद्धा, बीड जिल्ह्यातले जेवढं धरण आहेत, पाऊस जरी नाही पडला तर आपल्या जेवढ्या धरणं आहेत ते सगळेच्या सगळे धरणं या योजनेतून पूर्ण होणार आहेत. याला 1,17,000 कोटी रुपये लागणार आहेत. याला 50,000 कोटी रुपये हे केंद्र सरकार देणार आहे. आज आपली परिस्थिती का वाईट आहे? मुद्दा हा निवडणुकीचा हा असला पाहिजे. आम्ही शब्द देतोय 7 वर्षाच्या आत, ही फार मोठी योजना आहे, फार महत्वाकांक्षी योजना आहे, पण 7 वर्षाच्या आत जपान सरकारने कर्ज दिले, द्यायचं कबूल केलंय. अर्धा खर्च केंद्र सरकारने उचलायचं ठरवलंय, अर्धा राज्यांनी, आणि राहिलेल्या जपानचं सरकार कर्ज देणार आहे. त्याच्यातून हा प्रकल्प होणार आहे. आणि या 162 गोदावरीचं म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याचं, त्याच्यापैकी आपलं जवळजवळ 42 टीएमसी पाणी आपली तूट आहे या जिल्ह्याची, 42 टीएमसीची. म्हणजे हे 42 टीएमसी पाणी जर आलं तर आज 1,83,000 हेक्टर जमीन फक्त या जिल्ह्यात बागायती आहे. 7,97,000 हेक्टर जमीन आज जिरायती आहे. फक्त एक पीक आपण घेऊ शकतो, दुसरं पीक सुद्धा घेता येत नाही. आता हे 7,97,000 हेक्टर जिरायती म्हणून आपल्या जिल्ह्यातले 65% लोक, आपल्या मनगटात आपली जमीन कसायची ताकद आहे, पण आमच्या शेतीला पाणी नाही, म्हणून आपल्याला ऊस तोडायला दुसऱ्याच्या शेतात जावं लागतं. अवस्था कशामुळे? तर पाण्यामुळं. मुद्दा या निवडणुकीत याचा असला पाहिजे होता, जातीचा नाही. ऊस तोडायला जाणारा प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे. त्याचं कष्ट कमी करायचं आहे, त्याच्या मनगटातली ताकद त्यांनी दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडण्यासाठी नाही, तर पाणी इथं देऊन त्याच्या शेतात त्यांनी ऊस लावला पाहिजे आणि ऊस उत्पादक शेतकरी झालं पाहिजे. हे आमचं स्वप्न. याच्यासाठी आम्हाला निवडणूक महत्वाची आहे. अरे हो, मी जबाबदारीपूर्वक सांगतो, पंकजाताई आज राष्ट्रीय चिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीच्या. त्यांची उडबस मोदी साहेबांच्या सोबत, अमित शहा साहेबांच्या सोबत आहे. अरे असा एक मोठा प्रकल्प, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5,000 कोटी रुपयाचा. मग ते सोयाबीनवर असेल, मी दिला प्रस्ताव, वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता सुद्धा दिली आहे. सोयाबीन पासून सोयाबीनचं टरफल सुद्धा वाया जात नाही. एवढं किमती आहे सोयाबीन, पण त्याला किंमत मिळत नाही. का? तर आपण बाय प्रोडक्ट मध्ये जात नाहीत. असा एखादा प्रकल्प जर करून आणला तर त्या
त्यातून 10,000 पेक्षा जास्त माझ्या या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या तरुणाला आणि माझ्या भगिनीला तिथं नोकरी लागेल. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जातीपातीचं राजकारण करू नका. आपलं गाव सांभाळा. प्रत्येकाला सांगावं लागेल की इथं आरक्षण देताना आम्ही कुठेही चूक केली नाही. इथं आरक्षण टिकवायची जबाबदारी घेताना आमच्या मनात कुठेही पाप नाही. एवढ्या निवडणुकीवर आम्ही काही सगळं सोडून जाणार नाही. पुन्हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला तोंड देऊन दाखवायचं आहे. पण ही जी फसवेगिरी चालली आहे, प्रमाणपत्र ओबीसीचे घ्यायचं आणि निवडणूक मात्र मराठा म्हणून लढायची, असं कसं? तुम्हाला तरी पटतं का? तुम्हाला तरी पटतं का? मान्य करा ना. कुणबी ही जात ओबीसी आहे, कुणबी जात नाही, हा व्यवसाय आहे आणि या घटनेत लिहिलेला आहे. मग ती जर ओबीसी असेल मग ताई बी ओबीसी आहेत. मग इथे लढाई दुसरी कुठली आहे? इथं ओबीसीचे वर्ष ओबीसीचेच आहे. एवढं समजून सांगा. सगळे ऐकतात. कोण ऐकणार? तुमच्या ऐकण्याच्या बाहेर नाही. तुम्ही उगा अंग काढून घ्यायला लागलात. जाऊ द्या, जसं होईल तसं होईल. अरे देशाचं जर वाटोळ झालं आणि देशाचं जगात चांगलं होत असताना तुम्ही जर इथून चुकीचा प्रतिनिधी पाठवला तर तुमच्या हातून या बीड जिल्ह्याच्या 50 पिढ्या बर्बाद होतील. हे आज मात्र मी लिहून देतो. हे मात्र लिहून देतो. 29 पर्यंत 24 नंतर मोदी साहेब प्रधानमंत्री असतील. त्याच्या पुढेही मोदी साहेब व्यवस्था करून जात सगळ्या देशाची कारभार हाती घेतीलच. पण ह्या 5 वर्षात मोदी साहेबांच्या सोबत पंकजाताई सारखा एक खंबीर नेतृत्व कामाला लागलं तर या 5 वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू. जातीपातीचं नाही तर इथून पुढं पश्चिम महाराष्ट्रासारखं हा बीड जिल्हा सुद्धा विकासाचं राजकारण करील. विकासाला तोड विकासाचं राजकारण. आणि आष्टीत तर मला कळच ना. सगळंच एक झाले. धोंडे साहेब इथं आहेत, काका इथं आहेत, बाकीची सगळी मंडळी इथं आहे. डॉक्टर राऊत साहेब इथं आहेत, सुरेश अण्णा महायुतीचे ते ऑलरेडी कमळाचेच आहेत. राहिलं काय? आता एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही सगळे म्हणायला गावात काही लोक ऐकणार. मौका सभी को मिलता है. मौका सभी को मिलता है. म्हणून मी आपल्याला हात जोडून सांगतोय, ज्याने कुणी या बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं अशा पद्धतीचं नासवायचं राजकारण चालू केलंय त्यांना खऱ्या अर्थानं 13 तारखेला पंकजाताईच्या समोरचं कमळाचं बटन दाबून अभूतपूर्व ऐतिहासिक पुन्हा एकदा विजय देऊन या ठिकाणी बीड जिल्ह्यानं दाखवून दिलं पाहिजे की हो, आमचा जिल्हा जात पात धर्म बघत नाही. आमचा जिल्हा कर्तृत्ववान बघतो. आमचा जिल्हा, आमच्या बीड जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे बघतं. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. नाही तर उद्या मोदी साहेब देशाला पुढे नेतील पण आपण मात्र आणखीन देशाच्या मागे जाऊ. आणि धोंडे साहेब मला कृषी मंत्री म्हणून किती बी बेजार केलं, शेतकऱ्याकडे पाणीच नसेल तर कृषी मंत्री तरी काय करील. आणि पाणी आणायचं असेल तर मोदी साहेबांची गॅरंटी लागती. त्याच्याशिवाय पाणी आपल्या जिल्ह्यात येत नाही. आणि मोदी साहेबांची गॅरंटी लागती असेल तर पंकजाताई निवडून आणून पंकजाताईची गॅरंटी या ठिकाणी घेतोय आणि भाऊ म्हणून घेतोय आणि तुमचा सेवक म्हणून सुद्धा घेतोय की हे सगळे काम होणार. म्हणून आता बाकी सगळ्या गोष्टी गावागावातल्या बंद करायची ताकद फक्त ती तुमच्या हातात आहे. आता ह्या निवडणुकीत कोण नेता होणार, कोण देशाचा प्रधानमंत्री होणार, कोण जिल्ह्याचा खासदार होणार, याच्यापेक्षा तुमचं गावातलं पुढारपण तुमच्याकडे राहणार का, याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे. न तुम्ही जर म्हणलात की लोक ऐकतच नाही तर त्या लोकांना कसं ऐकायला लावायचं. असं वाटतं का आम्ही एवढे येडे आम्हाला काही कळत नाही, असं थोडंच असतं. ही निवडणूक आता तुमचं गावातलं
आपलं नेतृत्व राहू द्यायचं का संपवायचं याच्यासाठी महत्वाची, म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे. प्रामाणिकपणानं सांगतो, मला माझ्या जीवनात काय पाहिजे नाही. मी कुठल्या स्वार्थानं हपापलेलो नाही. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की मी कधी जिल्हा परिषदचा सदस्य होईल. माझ्या आणि माझ्या वडिलांचं स्वप्न एवढं आणि एवढं एकच होतं की स्वर्गीय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एकदा व्हावं. या स्वप्नासाठी आम्ही झटलेली माणसं आहे. पंकजाताईलाही स्वतःच्या जीवनामध्ये दुसरा कुठला स्वार्थ नाही. आम्ही ज्या मातीत जन्माला आलोत ती माती नाव मोठं आहे, पण या मातीतला माणूस मोठा नाही. आज आमच्या दोन्ही बहीण भावनावर जिम्मेदारी ही की आता या मातीतला माणूस आर्थिक दृष्ट्या मोठा करायचा, सर्व अर्थाने मोठा करायचा. त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जात पात धर्म सोडून ही निवडणूक आता तुम्ही तुमच्या हातात घ्या. तुम्ही जर चुकलात पहिल्यांदा शिक्षा तुम्हाला आहे, मग बाकीचा काय फरक पडायचा आहे ते पडेल. पुन्हा हे काही दिवस आमदार आहेतच. मी आहेच ना पालकमंत्री. पुन्हा जून मध्ये डीपीडीसी आहे, 25-15 आहे, सामाजिक न्यायचा निधी आहे, 90 आहे, पांधन रस्ते आहेत, हा बंधारे आहेत. आताच म्हणले पाझर तलाव साठवण मध्ये कन्वर्ट करायचे, ते कन्वर्ट करायचं आहे. मग ते कसं होईल? नाही ह्यांना विचारा ना पुढच्यांना, ते कसं होईल? आणि वंदे भारत जर 6 तासात मुंबईला जायचं आणि इथून जर तुम्हाला 3 तासात मुंबईला जायचंय तर बाबांनो, आपल्याला मोदी साहेबांचा आशीर्वाद पंकजाताईंवर आणि तुमचा आशीर्वाद पंकजाताईंवर ही मेळ बसल्याशिवाय आपलं काही कल्याण नाही. हे समजून घ्या हात जोडून. नाही तर जसं चाललंय तसं आहे. 65-70% ऊस तोडायला चालले, दरवर्षी जाणारच आहे. अर्ध्याच्या वर तरुण पोरं पोरी आपले सगळे आम्हाला कुठे भेटते, भाऊ 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 कुठला आहेस? डोंगरकिनीचा. काय करतोय? लेबर आहे. भाऊ म्हणलेपर्यंत आणि कुठला डोंगरकिनीचा सांगेपर्यंत आमची मान ताट असती. आणि काय करतो म्हणलं लेबर आहे म्हणलं की आमची मान खाली जाते. लाज वाटते आम्हाला सुद्धा, लाज वाटते. आज हजारो तरुण फक्त पोटाची खळगी भरायला का तर इथं 12 माही शेती नाही. 12 माही शेती का नाही तर पाणी नाही, याच्यासाठी आज बाहेर जातोय. ही कुणालाही शोभणारी गोष्ट नाही. आणि असा स्वर्ण संधी काळ, स्वर्ण काळ आपल्याला येणार नाही. हा स्वर्ण काळ एवढा मोठा आहे की तुम्हाला सांगतो, आज सिकंदराबाद झोन मध्ये सर्वात उत्पन्न देणारं रेल्वे स्टेशन जर कुठलं असेल काका तर परळीच आहे. तुम्ही परळीला म्हणले, आमच्या परळीला थर्मल आहे. 1962 ला झालं पहिलं थर्मल. पहिले 2 60-60 मेगावॅटचे, 72 ला झाले 2 210-210चे, पुन्हा 78 ला झालं 1 210चं. आता त्याच्यानंतर त्या थर्मल पॉवर स्टेशनचा आयुष्यच फक्त साहेब 40 वर्ष असतं, संपलं. 5ही थर्मल पॉवर स्टेशन गेले, आता 6वं 7वं 8वं चालू आहे. ती कोळसा येते जाते त्याच्यावर असते. विजेच्या संदर्भात जे महत्वाचा मुद्दा बोलले ते मी आज आपल्याला सांगतोय. मोदी साहेबांनी एक गॅरंटी दिली आहे की प्रत्येक घराला, पहिल्यांदा घराचं सांगतो पुन्हा शेतीचं सांगतो, 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. आणि 300 युनिट वीज निर्माण करणार सोलार सुद्धा तुमच्या छतावर बसवलं जाईल, तेही फुकट. आणि दुसरं, त्याच्यातून जी वीज वाचणार आहे त्याच्यात शेतकऱ्यांना पहिल्यांदा 12 तास दिवसा वीज द्यायचा निर्णय हे मोदी साहेबांनी आणि आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून गॅरंटी घेतली आहे. आज सांगायला अभिमान वाटतो, 128 मेगावॅटचं फक्त शेतकऱ्याला लागणारी 12 तास वीज या बीड जिल्ह्यात द्यायची. ऊर्जा विभागानं निविदा काढली. 128 मेगावॅट ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत
सरकारी जागा आहेत त्या ठिकाणी ऊर्जा विभाग आज 128 मेगावॅट वीज आपल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करणार आहे आणि ती निर्माण केलेली वीज आपल्या शेतीच्या लाईनला जोडणार आहे आणि तिथून सुद्धा आपल्याला मोफत वीज येणाऱ्या काळात मिळणार आहे. हे मोदी साहेब आणि महायुतीचं सरकारच करू शकतं. आज तुम्हाला मोफत वाटतंय, कुणी 10 वर्षापूर्वी मोफत मागितली नव्हती, पण आज गरज आहे का? तर शेतकरी गरीब होतोय, त्याला 12 तास विजेची गरज आहे. पण हे सगळं जर पाहिजे असेल तर ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे. हात जोडून आपल्या सगळ्याला सांगणं आहे, ज्यानी ज्यानी हा इतिहास आहे आणि हा इतिहास घडणार आहे आणि या इतिहासामध्ये स्वर्णाक्षराने ज्या वेळेस हा बीड जिल्ह्याचा विकासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेस ही लोकसभेची निवडणूक पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या जनतेने, मायबाप जनतेने हातात घेतली आणि कर्तृत्ववान माणसाच्या मागे उभं राहिले, जे विकास करू शकतोय त्याच्यासाठी उभं राहिले, जातीपातीसाठी नाही. हा पुन्हा एकदा इतिहास घडवून दाखवा एवढी कळकळीची विनंती करतो. आता हे सगळं तुमच्या हातात आहे काका, आणि हे जे करतील त्याच्यावर सगळं तुमच्या हातात आहे. धोंडे साहेब, उत्तर तुम्हालाही द्यायचंय तुमच्या पार्टीला आणि सगळ्याच गोष्टीची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. आता एखाद्याला जर माझ्यावर राग असेलच तर माझ्या निवडणुकीत यावं, राग काढावा, काय करायचंय ते करावं, मला काय फरक पण नाही. आणखीन 2-3 निवडणुका पडलो जरी तर मला काय अडचण वाटत नाही, कारण शेवटी मी जन्म घेतला याच्यासाठी. मी ते सांगतो तुला, सांगतो याच्यासाठी मला तुमची सेवा करायची आहे. याच्यासाठी मला कुठली पद, प्रतिष्ठा, मंत्रीपद याची गरज नाही. फक्त माझं तुमचं मातीचं नातं आहे, जातीचं नाही. आणि ते मातीच्या नात्यातल्या माणसाला सेवा करायला कुठल्या पद प्रतिष्ठेची गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. यांनी सांगितलं की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने जे अपघात विमा नाही, आता ते आपण सानुग्रह अनुदान केले शेतकरी अपघात. मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतोय, आता 2 लाख रुपये मिळतात. जूनचं जे बजेट अर्थसंकल्प 24-25 मांडलं जाईल त्यावेळेस या अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम 2 लाखाहून 5 लाख रुपये केली जाईल. हा कृषी विभागाचा मंत्री म्हणून मी आज आपल्याला शब्द देतोय. राहिलेला विमाही मिळणार आहे, सोयाबीन मध्ये आलेल्या घटीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत, कापसाचे सुद्धा मिळणार आहेत. अपघात याच्यामध्ये शेतकऱ्याला लायसन्सची अट रद्द करावी. आता प्रश्न उत्तराचा पुन्हा तास चालू झाला. सांगायचा उद्देश एवढा आहे, तो उद्देश तुमच्या डोळ्यातून मी तुमच्या मनात घातलाय. आता तुमच्या प्रत्येकाच्या मनात गेलाय का? हात वर करून सांगा. आपल्याला पंकजाताईला ऐतिहासिक मताधिक्य आष्टी पाटोदा मतदारसंघातून द्यायचंय का नाही? शिरूर मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताने मताधिक्य द्यायचंय का नाही? आज हीच खूनगाठ मणी मांदा, ही शपथ घ्या. मी आपल्याला सांगतो, जे दिलाय शब्द 5 वर्षाच्या आत पाळायचं आणि बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करायचं. बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुराची नाही तर सर्वात जास्त ऊस उत्पादक निर्माण करणारा शेतकरी म्हणून ओळख द्यायची आहे. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. भावानो, कळकळीची विनंती आहे, जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन पंकजाताईला ऐतिहासिक मताधिक्य द्या, ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. सगळ्यांनी वर हात करून